वेलकम टू महाराष्ट्रीयन मंडे। आज आपण टिफिनसाठी थालीपीठ बनवणार आहोत। थालीपीठाची भाजणी, बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर खिसलेलं गाजर, ओव्याची पानं इथं बारीक चिरून घेतलेली आहेत, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, हळद, धनापूड, जिरापूड हे सर्व जिन्नस एकत्र करायचे आहेत मस्त आणि पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे। या पद्धतीनं थालीपीठ थापून घ्यायचे आहेत। आता हे थालीपीठाचं जे पीठ आहे ते ग्लुटेन फ्री आहे, 14 प्रकारच्या कडधान्यांपासून बनवलेलं आहे। तुम्हाला जर विकत हवं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, मी तुम्हाला ते कुरिअर करेन। दोन्ही साइडून मस्त खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे, तूप सोडायचं आहे। छान लागतात, खूप उत्तम लागतात। नक्की एकदा बघा तुम्ही विकत घेऊन, म्हणजे कळेल तुम्हाला। मी दह्यासोबत सर्व केलं होतं, तुम्ही पुदिन्याच्या चटणी बरोबर सॉस सोबत सर्व करू शकता। पपई दिली आहे, दही दिलं आहे आणि इथं मावा केक दिलेला आहे। कशा वाटतात आपल्या टिफिन सिरीज कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि अशा छान छान रेसिपीसाठी टिफिन आयडियासाठी फॉलो करा। थँक्यू।